उद्योगपतीलाच मागत बसायचं का? शासन काय करत आहे? माझा एक आरोप आहे त्यांच्यावर. एकनाथ शिंदे साहेब घोषणा करतात, पण या रुग्णसेवकांना का बघत नाही? सुद्धा आमदार प्रणितसाई शिंदेने अनेकदा लक्षच्या माध्यमातून आवाज उठले, तरी कोणी दखल देत नाही. श्री छत्रपती स्वराज्य रुग्णालय या ठिकाणी बेरा मशीन गेल्या 1 वर्षापासून बंद होती. शासनाकडून अनेकदा पाठपुरावा केलं तरी तो मशीन देत नाही सरकार. 2017ला प्रिसिजन कंपनी आपल्याला त्यांच्या CSR फंडातून मशीन दिली होती, पण तो मशीन 7 वर्षामध्ये मशीन तो बंद पडली. मग नंतर त्याला खर्च करायला म्हणजे 10 लाख रुपये खर्च म्हणलं ते कंपनी, त्यासाठी तो मशीन निकामी झाली. 1 वर्षापासून रुग्णाचे हाल होत होती. शासन एका ठिकाणी मोठमोठे घोषणा करतात, एकनाथ शिंदे साहेब घोषणा करतात, पण या रुग्णसेवकांना का बघत नाही? आज रुग्ण एवढ्या परेशान असतात की त्यांना बाहेरचा उपचार पडत नाही म्हणून या ठिकाणी सिव्हिल येतात. मग सिव्हिल आल्यावर त्यांना मशीन नसल्यामुळे उपचार होत नाही. हा खेदाची गोष्ट आहे. एक CT स्कॅनसुद्धा एका वर्षापासून बंद आहे. CT स्कॅनसाठी सुद्धा आमदार पण एका ठिकाणी तानाजी सावंत फार मोठ्या प्रमाणे मोठमोठे आरोग्य शिबिर भरवतात, पण त्या आरोग्य शिबिरला काय अर्थ आहे का मला सांगा? या ठिकाणी जे रुग्ण सेवा करतात, रुग्णाची व्यवस्था करता येत नाही, मग ते आरोग्य शिबिर भरून उपयोग काय? आज आम्ही कितीपर्यंत उद्योगपतींना आम्ही मागत बसायचं? CSR फंडाचं मी प्रत्येक उद्योगपतीला जाऊन मागतो की बाबा सिव्हिलला मशीन द्या. तर अनेक उद्योगपती म्हणतात की तेव्हा तुम्ही ते शासनाकडे का घेत नाही, शासन का देत नाही, असं आम्हाला उत्तर देतात. परंतु बालाजी अमायनचे डायरेक्टर मालक जे आहेत राम रेड्डी साहेब, त्यांनी स्वतः एकदम एका शब्दावर बोलले की त्यांनी ताबडतोब ते 15 लाखाची मशीन आम्हाला सिव्हिलला दिली. पण हे उद्योगपतीलाच मागत बसायचं का? शासन काय करत आहे? माझा एक आरोप आहे त्यांच्यावर. शासनाचं काम ना करायचं, पण शासन करत नाही. यासाठी माझे शासनाच्या विरोधात मला आंदोलन उभा करावं लागेल. तर मी शासनाचा निषेध करतो की हे रुग्णाचे तुम्ही हाल करताव. तुम्ही खुर्चीवर बसलाव सत्तेसाठी, गरिबांसाठी बसलाव. एका ठिकाणी बोलतो आम्ही प्रत्येक गरिबांना मदत करू, रुग्णांना मदत करू, सगळे हॉस्पिटलमध्ये उपचार करू चांगला, पण या ठिकाणी कुठलाही उपचार होत नाही. का होत नाही? डॉक्टर काम करायला तयार आहे, पण तुमच्याकडे मशीन नसल्यामुळे काम करू शकत नाही. CT स्कॅनचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. ॲक्सिडेंट झाला की त्याला पहिला CT लागतं आहे, पण या ठिकाणी तो पेशंटला अगोदर बाहेरनं CT काढवणार म्हणतात. मग तो पेशंट तोपर्यंत राहत आहे का जात आहे, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी मी या सरकारचा निषेध करतो.